चीनचा भारतावर वॉटर बॉम्ब. चीनचा प्रकल्प भारतासाठी डोकेदुखी. तिबेटमध्ये सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प. जगावर अधिराज्य गाजवण्याची महत्वाकांक्षा बाळगणारा चीन भारताविरोधात कायम कुचाळक्या करत असतो. आता तर चीननं भारतावर वॉटर बॉम्बच टाकलाय. चीननं तिबेटमध्ये यार्लुंग चांगपू नदीवर जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. मेडोक हायड्रो पॉवर स्टेशन असे या प्रकल्पाचं नाव आहे. हा प्रकल्प चीनसाठी एक ऊर्जा स्रोत असला तरी भारतासाठी मात्र तो धोक्याची घंटा ठरू शकतो असा इशारा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी दिलाय. त्यांनीच या धरणाला थेट वॉटर बॉम्ब असं म्हटलंय. या प्रकल्पाचं स्थान तिबेटमधील मेडोक जिल्ह्यात आहे. यार्लुंग चांगपू नदीच्या एका तीव्र वळणावर आहे. हीच नदी भारतात प्रवेश केल्यानंतर ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखली जाते. चीनमध्ये 1700 किलोमीटरचा प्रवास करून ही नदी अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते. चीननं यार्लुंग चांगपू नदीवर धरण बांधल्यास भारतासाठी धोका आहे, कारण धरणामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबण्याची किंवा पाणी सोडण्याचा अधिकार चीनला मिळतो. तणावाच्या स्थितीत चीन या धरणाचा शस्त्राप्रमाणे वापर करू शकतो. चीननं पाणी रोखलं तर दुष्काळाची भीती आहे आणि अचानकपणे पाणी सोडलं तर पूरस्थिती निर्माण होऊ शकते. चीनच्या या धरणाचा अरुणाचल प्रदेश आणि आसाम सारख्या पूर्वोत्तर राज्यांना सर्वाधिक धोका आहे. सरकारनं अरुणाचल प्रदेशमध्ये सियांग अप्पर मल्टीपर्पज प्रकल्प राबवण्याची योजना आखली आहे. हा प्रकल्प सुमारे 10 गिगावॉट वीज निर्माण करेल आणि चीनच्या संभाव्य जलहल्ल्यांना संरक्षणात्मक यंत्रणा म्हणून काम करेल. मात्र असं असलं तरी पाण्याचा राजकीय शस्त्र म्हणून वापर टाळण्यासाठी भारताला आंतरराष्ट्रीय दबाव वाढवावा लागेल. इतकंच नाही तर आपल्या परीनं ठोस उपाययोजना कराव्या लागतील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.